नमस्कार मित्रांनो, पुढचा आपण शेअर बघू. हा बेसिकली सी फूड ओके किंवा काय म्हणायचं श्रिम्प फीड या क्षेत्रातला आहे शेअर. आणि ह्याची शेती भरपूर लोक करतात आहेत. ही जी कंपनी आहे त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर सुद्धा पार्टनरशिप केलेली आहे आणि त्यांना शिकवलेलं आहे की कसं श्रिम्प फीड बनवायचं वगैरे वगैरे. तर नाव आहे अवंती फीड्स. फॅन्टॅस्टिक कंपनी आहे, बरीच जुनी कंपनी आहे, 10 वर्ष जुनी कंपनी आहे. फेस व्हॅल्यू आहे की इक्विटी फक्त 14 कोटी आहे ह्याची आणि बॉरोइंग 0 आहे. ओके, ROC आणि ROE 45% आणि 24% आहे. उत्तम ROC आणि उत्तम ROE आहे. P/E 16 आहे, म्हणजे शेअर रिजनेबल आहे. ओके, स्वस्त नाही आहे आणि महाग तर अजिबातच नाही आहे. श्रिम्प फीड इज हायली प्रॉफिटेबल बिझनेस. श्रिम्प म्हणजे काय, तर जे माशांचं खाद्य त्याला म्हणतात श्रिम्प फीड. ओके, ते बनवतात ते लोक. आंध्र प्रदेशमध्ये याची मोठी फॅक्टरी आहे आणि 2-3 ठिकाणी असावे. त्याच्यावर तुम्ही स्टडी करा, ॲन्युअल रिपोर्ट बघा. याचे आत्ता सप्टेंबरचे रिझल्ट्स आले. TTM प्रॉफिट फंटॅस्टिक आहे. 806 कोटी प्रॉफिट मिळालं आहे यांनी. TTM म्हणजे गेल्या 12 महिन्याचा प्रॉफिट 806 कोटी आहे वर्सेस 734 करोड लास्ट इयर. ओके, आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो पण यांचा 584 करोड आहे वर्सेस 260 करोड लास्ट इयर. त्यामुळे यावर्षी ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला वाढलेला नसता. पेपर प्रॉफिट नाही आहे. 13% PBT आहे, गेल्या वर्षी 11.8% होता. मार्जिन्स पण चांगली आहेत आणि PAT आहे 9.9%, गेल्या वर्षी 9.4% आहे. ओके, त्याचं पीक होतं 933 लेटेस्ट मे बी मार्च 25 याचं पीक होतं. जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हा या शेअरने पीक बनवलं होतं आणि याचं बॉटम आहे टिपिकली 483 किंवा तत्सम. ओके, सध्या किती शेअर आहे तुम्ही बघा, पण पडलेला शेअर आहे. रिझल्ट चांगला येऊनसुद्धा पडलेला शेअर आहे. एका वर्षाचा PBT याचा 53% वाढला आहे, पण मार्केट प्राईस याची फक्त 19% वाढलेली आहे. तुम्ही जर डेटा बघितला तर. आणि पब्लिक डेटा सांगतो मी तुम्हाला, माझं नवीन काहीच सांगत नाही. नो सायफाय थिंग्स. ओके, एव्हरीथिंग इज फॅक्च्युअल बेसिस आणि अवेलेबल ऑन गुगल. ओके, तुम्हाला कसा अभ्यास करायचा त्याच्याबद्दल सांगतो आहे. साईट बघा आणि एक शेअर मी जो सांगतो तो ते नोट करा. तुम्हाला जो आवडेल तो शेअर तुम्ही फर्दर स्टडी करा आणि मधनंच जे तुम्हाला सरस्वतीचं आधी तुम्ही आराधना करा आणि त्याच्यानंतर लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येते. ओके, त्यामुळे अभ्यास न करता तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. मी तुम्हाला एक आयडिया फेकतो तुमच्या काय म्हणायचं ब्रेनमध्ये, त्याचा तुम्ही फर्दर अभ्यास करा आणि त्यानंतरच ॲक्शन घेऊ शकता तुम्ही. आणि हा DNA कंपनीचा चांगला आहे. ॲज पर माय इन्फॉर्मेशन 43% प्रमोटरकडे आहेत. ओके, आणि 60% FIकडे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. 5% DI म्युच्युअल फंड्सने घेतलेले आहेत. आणि म्युच्युअल फंड्स कसं काय करतात, चांगले शेअर्स घेऊन तुम्हाला त्याच्यावर पर्सेंटेज गेन देतात. राईट, पर इयर 15% देतात, कोणी 14% देतं, कोणी 12% देतं. तर त्याच्यामध्ये कॉस्ट असते. दरवर्षी साधारण 1.5% 1% कॉस्ट असते. ते कॉस्ट जाऊन तुम्हाला उरलेले पैसे ते प्रॉफिट म्हणून देतात. तर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्ही पण तेवढे जास्त पैसे मिळवू शकाल. रिस्की आहे पण ऑब्व्हियसली तुम्हाला जमेल. ओके, पब्लिकचे 43% आहेत, पब्लिक सब जानती आहे, आणि गेल्या वर्षी 32% होते. तशी ही कंपनी आहे. त्याचं नाव आहे अवंती फीड्स. ओके, आणि ही श्रिम्प्स पण बनवते एक्सपोर्ट. आणि अमेरिकेचा जरी एक्सपोर्ट बंद झाला असला तरी ह्याने अल्टरनेट सोर्स सोडलेले आहे.